गैरसमज होतात हे मान्य आहे ना तुम्हाला? नक्की काय म्हणायचंय तुला? नाही म्हणजे तुमचे हे जे विचार आहेत ना, म्हणून तुम्ही मला लय आवडता. हे बघ तू प्रसाद द्या. बघितलंस काकी, मला ना आज वैदेहीचं जेवढं कौतुक करावं ना तेवढं कमी वाटतंय. मनानं खूप निर्मळ आहे गती. आपण तिचं फक्त कठोर बोलणं ऐकतो. काल माईनं तेजासाठी तिच्यावर हात उचलला, पण आज त्याच पोरीनं आपल्या घराची आबरू वाचवली. खरंच खूप भारी आहे ती, खरंय. आणि हे पहिल्यांदा नाही झालं बरं का. लग्नाच्या वेळी नाही का तिने माईला संकटातून वाचवलं. यावेळी जर बाबूला अटक झाली असती ना तर माईचं राजकीय आयुष्यच संपलं असतं. वैदेही तेज प्रताप मक्तेदार, इथं आमच्या अपरोक्ष मुलाखती घेतल्या जात आहेत असं कळलंय आम्हाला. आम्हाला आमच्या सुनबाईंशी बोलायचंय. पत्रकारांनी बाहेर जा. नमस्कार करतो. अहो ऐका माई, तुम्ही आता थोड्या वेळापूर्वी इथं असायला पाहिजे होतं. वैदेही कळलंय आम्हाला. नाही म्हणजे ऐका तर, वैदेहींनी कौतुक केलं तुमचं पत्रकारांसमोर. हा, पत्रकारांची बोलती बंद झाली आहे माई, खरंच. अरे तुम्हाला माहिती आहे काय, कालचं प्रकरण मिटवलंय वैदेहींनी. मी काय म्हणतो, आता तुम्ही आणि काय बोलू नका, नाहीतर उगाच विषय वाढेल. ऐका माझं, हे असं झालंय सगळं, त्यामुळे कळलंय ना तुम्हाला आता. माईसाहेब, मला जरा बोलायचंय तुमच्याशी. माहिती आहे आम्हाला. बोला. माई, मला सांगा, वैदेही यांनी पत्रकारांशी एकांतात भेटू नये असं का वाटत होतं तुम्हाला? की कालच्या प्रकरणाबद्दल काही वेगळंच मत आहे तुमचं? तुम्ही वैदेही यांच्यावर हात का उचलला या बाबतीत त्यांनी त्यांची बाजू मांडलीच आहे. तुम्ही तुमची बाजू मांडा. आमच्या सुनबाईंनी त्यांची बाजू मांडली आहे ना, मग आम्ही पण त्यांच्याच बाजूने आहोत. त्यांनी जे काही सांगितलंय तेच सत्य आहे. मक्तेदारांच्या पायरीवर टिकत नाही
आणि कधी टिकणार पण नाही. त्यामुळं आता तुमची ही ब्रेकिंग न्यूज थांबवायची. या अशा फसवीच्या प्रश्नांना आम्ही उत्तर देणार नाही. हे असे प्रश्न विचारून आमच्या घरात आग लावायचा प्रयत्न करायचा नाही. आणि मला कळत नाही जगात काय तुमच्याकडे दुसऱ्या कुठल्या बातम्या नाहीत. बस माई साहेब माई साहेब माई साहेब एवढीच ब्रेकिंग न्यूज करता येते तुम्हाला. बस करा. आता आरती झालीये, प्रसाद मिळाला ना. महाप्रसादाचा लाभ घ्या आणि या. धन्यवाद. माई ओ मगाशी चिडलात तुम्ही त्यांच्यावर. पत्रकारांशी त्यांनी बोलू नये असंच वाटत होतं तुम्हाला. की त्या वेगळं काही बोलतील अशी भीती वाटत होती. संपतच नाही हो तुमचं. सुनबाई, तेजप्रताप इकडे या. हे असं एकत्रितपणे आम्हाला मुलाखत द्यायची होती आणि तुम्ही काय केलं? आधी आमच्या सुनबाईंची मुलाखत घेतली, मग आता आमची घेताय. हो, केवढा वेळ जातोय कळतंय का तुम्हाला? आमचं ठरलं होतं एकत्रित मुलाखत द्यायची आहे, हो की नाही सुनबाई? आता एकट्यानं मुलाखत दिल्यावर आम्ही चिडणार नाही का? आमचं नातं म्हणजे की नाही आई आणि मुलीचं नातं आहे. आम्ही यांना प्रेमानं धपाटा पण घालू शकतो आणि मायेनं जवळ पण घेऊ शकतो, हो की नाही सुनबाई? आता आम्ही रागवणार नाहीतर काय करणार? तुम्हाला ब्रेकिंग न्यूज पाहिजे की नाही? मग आता आम्ही इथं उभं आहोत ना. आमचा फोटो काढा तिघांचा या आणि त्याची ब्रेकिंग न्यूज करा. काढा काढा. तुम्ही मध्ये येताय, बाजूला व्हाल का? ब्रेकिंग न्यूजचा फोटो आहे आमचा. या. या तेजानं माईला असं काय सांगितलं असेल की माई एकदम वाद गेलेल्या फटाक्यासारखी शांत झाली? हात सोडा. सोडा सोडा. पण या पोरीनं आज आमच्या बाजूनं कौल कसा काय दिला? अचानक एवढं शहाणपण कुठून आलं हिला? काहीतरी गडबड दिसते. माई, तेजप्रताप म्हणताय ते खरंय. आपल्याकडे प्रूफ पण आहे, त्याचा व्हिडिओ आलाय. चांगलंय. जालिंदर, तुझं नाव बदलून की नाही इडिओ किंग कुरबेट्टी ठेवायला पाहिजे. बघावं तेव्हा व्हिडिओ दाखवत असतोस नाही का? दाखवा. मी पूर्णपणे सुन्न झाले होते आणि म्हणून माईसाहेब मक्तेदारांनी मला भानावर आणण्यासाठी मारलं. तुम्ही माईसाहेब मक्तेदारांना जसं दाखवायचा प्रयत्न करताय त्या तशा नाही आहेत. त्या
खूप समजूतदार आणि स्त्रियांचा मान करणारे आहेत. चांगलं. माई, त्या पोरीला हलक्यात घेण्यासारखी नाहीये ती. आम्हाला तर कधी कधी डाऊट येतो की त्या एजंट धनाजी जगतापची पोरगी आहे की नाही. केवढा माज आहे तिच्यात. तुमच्या डोळ्यात डोळे घालून बोलते ती, जसं काही मागील जन्माचा सूडच घ्यायला आली. जालिंदर, एवढा विचार करायचा नाही. हे सगळं कळतं आम्हाला. हा, आता धनाजी सारखी लुबरी नाही ती, पण साप आहे साप. फुतकारत माहेरी निघून गेली होती ना, पण आम्ही पण नाक घासत तिला सासरी यायला लावली. अशी दर यायला आम्ही पण मुंगूस आहोत याची आठवण करून देऊ तिला. आणि तसं पण या रमावतीत माईसाहेब मक्तेदारला चॅलेंज करण्याचं स्वप्न पण कोणी बघू शकत नाही, आणि आम्ही बघायला देणार पण नाही. मला ही स्वप्नात राहायला आवडत नाही माईसाहेब. आज मी जे काही केलं ते ह्या घरची सून, सॉरी, टेम्पररी सून म्हणून तुमच्या घरच्यांची अब्रू वाचवण्यासाठी केलं. समजूतदारपणा दाखवला मी. तुम्ही तुमच्या मुलाला प्लीज समजावून ठेवा. ह्यापुढे माझ्यावर हात उचलण्याची हिंमत करायची नाही. कसं आहे ना माईसाहेब, मी माझी लिमिट क्रॉस केलेली चालणार नाही आहे ना तुम्हाला. मग त्याची आई म्हणून तुम्ही त्याला समजावा. लिमिट क्रॉस करायची नाही. ए, धमकी देतेस? धमकी द्यायला मी कोणी पॉलिटिशियन किंवा गुंड नाहीये. फार तर फार मी तुम्हाला सावधान करू शकते. एक हंबल रिक्वेस्ट समजा, सल्ला समजा हवा तर. सल्ला तोही तुझ्याकडून घ्यायचा आम्ही. या जन्मात तरी शक्य नाही. आम्ही गप आहोत, काही बोलत नाही. याचा अर्थ आम्ही तुझ्यावर खुश आहोत असा गोड गैरसमज करून घ्यायचा नाही. आणि या सगळ्याचा फायदा तर अजिबात घ्यायचा नाही. एक्झॅक्टली. हाच निरोप तुम्ही माझ्यातर्फे तुमच्या मुलाला द्याल का प्लीज? कसं आहे, मी समजून घेतेय म्हणून मी वीक आहे किंवा हतबल आहे असं समजून माझा गैरफायदा उचलायचा प्रयत्न करायचा नाही. आणि एक बारीक रिक्वेस्ट, माझ्या आई वडिलांचा अपमान करायचा नाही.
माई बोललो होतो ना, ही पोरगी साधी नाही. जालिंदर, बारीकशी रिक्वेस्ट करून दुखरी बाजू मांडून गेल्यात सुनबाई. गरजेला त्याच ठिकाणी फुंकर घालू आपण. गेले काही दिवस मी नोटीस करते, ओ आणखी वाढू, काय जबर दिसता हो तुम्ही व्हिडिओ मध्ये. आपल्या न्यूज चॅनल्सला ट्रेंडिंग टॉपिक म्हणून फक्त तेव्हा ती आम्हीच कबड्डीची मॅच झाली होती, तेव्हा पण तुम्ही टॉप इंटरव्ह्यू दिला होता, तेव्हा पण भारी दिसत होता. हा खूप पर्सनल मॅटर आहे. आणखी वाढू, माईसाहेब मक्तेदार त्यांनी हे सगळं मुद्दाम केलेलं नाहीये. आता तुम्ही फक्त टॉप दिसत नाही, टॉप बोलता पण. ह्या सगळ्यात त्यांची काही चूक नाहीये. पण मी तुम्हाला एक गोष्ट रिक्वेस्ट करते, कुठलीही गोष्ट ब्रॉडकास्ट करण्याच्या आधी ना त्याच्या मुळाशी जा, सत्य शोधा. उगाच फेक न्यूज पसरवू नका. आज म्हणजे पहिल्यांदा तुम्ही तुमचं मला असं म्हणणं आहे समजूतदार की म्हणले. हिंसाचार झालाच नाही. एवढं भारी पण वाटतं आम्ही म्हणून तर सांगितलं. व्हिडिओ बघितले, त्यात माई साहेबांनी तुमच्यावर हात उगारलाय आणि ते व्हिडिओ आम्हीच काढलेत, कारण आम्ही प्रत्यक्ष तिथे होतो. माई साहेबांनी तुमच्यावर हात उचलला, हे का नाकारताय तुम्ही वैदेही? हे बघा, मी काहीही नाकारत नाही. माई साहेबांनी माझ्यावर हात उचलला हे पूर्णपणे सत्य आहे. त्यांना गुलालाचा इतका त्रास होतो हे मला माहित नव्हतं. ते सगळं मी स्वतः पहिल्यांदा अनुभवत होते. आज तुम्ही माझंच नाही, त्या सिच्युएशन मध्ये माईंचं पण कसं म्हणजे रिॲक्ट व्हावं, काय करावं मला काही कळत नव्हतं आणि मी पूर्णपणे सुन्न झाले होते. एवढा मोठा घोळ तुम्ही तेव्हा मला भानावर आणणं खूप गरजेचं होतं, नाहीतर माईंकडे बोट दाखवणाऱ्या मलाही त्रास झाला तुम्ही असता. जे गप केले की नाही. आणि म्हणून माईसाहेब मक्तेदारांनी मला भानावर आणण्यासाठी मारलं. म्हणून तुम्ही मला लय आवडला. खरंच खरंच. काय रे, कोण आवडलं? इथे तू कधी आलीस? ते महत्वाचं नाहीये. कसला व्हिडिओ बघत होतास तू? अगं ते मी बघत होतो जरा. कसला व्हिडिओ? अगं ते वैदेंचा व्हिडिओ बघत होतो. आज त्यांनी जे सगळ्यांची तोंड गप्प केली ना, ते आवडलं मला. असं म्हणूनच आमच्या तेजाच्या चेहऱ्यावर एवढं तेज आलंय. अरे लाजतोयस काय? ए दिदे, जाग तू, मला व्यायाम करू दे. अरे गंमत केली. पण खरंच वैदेहीने आज खूप मोठी गोष्ट केली. तुझ्यासाठी, या घरासाठी, माईसाठी. म्हणजे तुझ्याबद्दल, माईबद्दल मीडिया विश्वामध्ये जे काही पसरलं होतं ना, त्या सगळ्यालाच तिने कुलूप लावलं. खरंय. म्हणूनच म्हणत असते मी, चांगला जोडीदार मिळायला नशीब लागतं. पण तो फक्त मिळून उपयोग नसतो रे. त्याचं आपल्या सोबत असणं खूप गरजेचं असतं. आता माझंच बघ ना, मला माझ्या नवऱ्याला खूप भेटावंसं वाटतं, पण तो मला दिसतच नाही. पण तुझं तसं नाहीये. तुझी बायको सतत तुझ्या सोबत आहे, तुझ्या सुखात, दुःखात, संकटात. खरंच वैदेही खूप गोड मुलगी आहे रे. ती लाखात नाही करोडोत एक आहे. म्हणून सांगत असते, तेजा, हे असं सतत रागराग करणं, तोडून बोलणं हे सोड. तिचा रिस्पेक्ट कर, तिचं मन जिंकण्याचा प्रयत्न कर. मन जिंकण्याचा प्रयत्न कर. हे दर तेच तर काय कळना झालंय मला. त्यांच्याशी कसं बोलावं, काय बोलावं खरंच कळत नाही मला. नाही म्हणजे अंदाजच येत नाही ग. कधी चिडतात, कधी गोड वागतात, कधी अशा भडकतात ना की मग विचारायलाच नको. त्यांच्या मनात काय चाललोय हेच कळत नाही मला. बरं समजून घ्यायला जावं तर काहीतरी वेगळाच अर्थ काढतात. आता त्या दिवशीच बघितलंस ना तू कशा बोलल्या.
आपण कोणाशी बोलतोय कसं बोलतोय याचं भानच नाही त्यांना. आणि आज पत्रकारांसमोर बघितलंस ना, हे काहीतरी वेगळंच. तेच सांगते, समजून घे. तेजा, तुझी बायको कशी आहे माहितीये का तुला? तुझी बायको ना वरून अशी फणसासारखी काटेरी आणि आतून गऱ्यासारखी गोड आहे. आता आजच बघ ना, तिनं जर ठरवलं असतं तर ती माईच्या विरुद्ध सहज बोलू शकली असती, पण तिनं तसं नाही केलं. लोकांच्या नजरेत तिनं माईची इमेज जपली, कारण ती मनानं सच्ची खरी आहे. आणि असं माणूस आपल्या आयुष्यात असणं खूप महत्वाचं असतं. आई कृपा करी, आई कृपा करी माझ्यावरी, धावत ये लवकरी. आलो जाऊन. इकडे इकडे दाजी. गोंडस तुझं आई नाही ऐकले की हा? फक्त ती स्वतः नाही आली, तिने देवदूत पाठवला. मीच तो. काय झालं दाजी? गोंडस एक प्रश्न होता. म्हणजे बघ, तू या बंगल्यातला एकदम जुना माणूस, म्हणजे माईच्या साम्राज्यातला शिलेदार. लय ऐकले तुझ्याबद्दल, लय हुशार आहेस म्हणे. म्हणून तुला विचारावं असं वाटलं मला. ती जी मागची खोली ती स्टोर रूम आहे का? कोणती खोली? ती खोली नाही का जिथे मोडक्या तोडक्या खुर्च्या आहेत, रस्सी, शिडी, बॅलरी, कधी कधी माणसं बी असतात. माणसं म्हणजे माणसं नाही का कामाला येतात, ती रेस्ट घेत असतील ना तिथं, किंवा तुम्ही त्यांना रेस्ट घ्यायला सांगत असाल. आणि जी माणसं रेस्ट घेत नसतील त्यांना तुम्ही डांबून ठेवत असाल, आहे की नाही? म्हणजे डांबून ठेवायला ती खोली बेस्ट आहे एकदम, आहे की नाही? तुला काय वाटतं दाजी? मला उशीर होतो, मी जातो. थांब. एक, दोन. पाण्यानं आंघोळ करतो काय? नाही, एक तेजा दादाच्या रूम मध्ये आणि एक वहिनी साहेबांच्या रूम. एक तेजदा आणि एक वहिनी साहेब, दोघं वेगवेगळ्या रूम मध्ये राहतात काय? नाही नाही, चुकून बोललो. एक तेजा दादाच्या उशाशी आणि वहिनी साहेबांच्या उशाशी. असं होय. पण वैद्यची रूम इकडे, तू चाललाय तिकडे. काय भानगड काय? दाजी सगळ्या खोल्या सारख्याच आहे, ते तुम्ही आले म्हणून मी इकडे आलो. अच्छा, मी दिसलो म्हणून तू थांबला का तू दिसला म्हणून मी थांबलो? जोक केला रे. जोक केला. जा थांब. जोक केला, जरा हस की. निघ. या सगळ्यावरनं एकतरी समजलं की या साम्राज्याच्या डोंगराला भरपूर ठिकाणी उफाळं फुटल्यात. सगळे पाठ एकत्र आल्यावरच या गोष्टीच्या सगळ्या गोष्टी सोप्या होतील. आता तूच सांग दीदी, हे सगळं असं असताना माझ्यासारख्या माणसानं काय करायचं? नाही म्हणजे मी काय करण्याचा प्रयत्न केला ना, त्यांना सगळं खोटंच वाटतं. नाही, मी काहीतरी करतोय, काहीतरी प्रयत्न करतोय हे त्यांच्या मनातच येत नाही. तेजा, तुझा प्रॉब्लेम काय माहितीये का?
तू जे करतोस ना त्याची जाणीव करून देतोस. तसं नाही करायचं अरे. म्हणजे माणसाने कसं चंदनासारखं असलं पाहिजे. म्हणजे चंदनाला सिद्ध नाही करावं लागत ना आम्ही चंदन आहे. ते जिथे जातं तिथे त्याचा सुगंध दरवळत राहतो. आपण निस्वार्थ प्रेम करत राहायचं. समोरचा आपोआप आपल्या प्रेमात पडतो. सगळं डोक्यावरून गेलं ना. कळलं कळलं. कळलं ना. मग विचार कर. आणि हे जे काय करतोयस ना हे दुसऱ्या कोणाला तरी सांग. ए दिदे, काय डोक्यावर पडलीस काय? तुला काय माहित नाही? ही गाडी माझी पहिली राणी आहे आणि तिची काळजी मीच घेतो. हो ना. मग वैदेही तर तुझ्या आयुष्याची राणी आहे. तिची पण काळजी घे जरा. एक मिनिट. माझ्या राजाचा फोन आला. आलेच. जा. हॅलो. भिजू नका, भिजू नका. मी सांगते तुम्हाला. अहो घर लागते. भिजू नका. बंद कर. काय करतोयस? वैदे, वैदे कुठे गेला आता? वैदे भिजून. प्रेमात वेड्या झालेल्या माणसा. अरे काय करतोयस तू? मला वाटलं वैदे आता इथं सगळं फेस फेस झाला होता. सगळं आता इथं अचानक. आणि तुझ्या डोक्यात फेस झालाय. कुठं हरवला होतास? काय करतोयस? म्हणजे हानकी बडीव. मला वाटलं हानकी बडीव आले होते इथं. ती सगळं कठीण आहे. ते जरा थंडर. अगदी वेळेवर आलास बघ. काय करत होतो सांगा. एका गोष्टीवर विचार करायचा आहे. प्रियाताई तेवढं सोडून बोला. विचार आणि मी अहो जे आपलं नाही काम त्याच्यापासून थंडरच्या रात लांब असतोय. अहो जे आपल्याला जमत नाही ते कशाला करायचं? आणि कुणीतरी म्हटलेलंच आहे विचाराने विचाराला विचारलं आणि विचाराने विचारल्यानंतर विचार. कळलं कळलं. बस तुमचा विचार झाला की मला कळवा. म्हणजे कसं विचाराला आचारात आणता येईल. प्रियाताई तेवढा विचार करता आला असता तर तेजादा बरोबर असतो का मी? म्हणजे तुला काय म्हणायचंय? मी रेम्या डोक्याचा आहे? मला का अक्कल नाही? तुझ्या तर आता तेजादा अहो बघल तेव्हा तुम्ही पहिला हाणताय आणि मग बोलताय. हे काय मला पटलेलं नाही सांगू तू.
हो प्रियाताई, मी असं म्हटलं तरी काय? नाही नाही, बघ हा, आता मला सांगा विचार नेमका काय करायचं, म्हणजे मी तसं माझ्या डोक्याला विचारतो. अरे थंडर, ते हानकी बडीओ यांच्या काय बुंदीर हे काय चाललंय सांग की लवकर. ते आगाऊपणा करू नकोस. मी इथं विचार करायला सांगितले, तुझं काय चाललंय? विचार कर. एक मिनिट, मी सांगतो. विचार याचा करायचा थंडर की काय केल्याने वैदे खुश होतील. नाही म्हणजे मी असं काय करू म्हणजे ते आनंदी राहतील, खुश होतील, हसत खेळत राहतील, म्हणजे आमच्यात सारखी सारखी ठिणगी पडणार नाही. हे मी करू म्हणतोस? काय झालं? नाही मला वाटलंच होतं तुला काही येणार नाही म्हणून. नाही नाही नाही, आला आला आला. सकल समस्येवर उपाय हो शोधला, डोक्याला किल्ली देऊन थंडरनं उपाय शोधला. ते जदा तुम्ही असं करा, आणखी बडी वहिनीला जे जे आवडते ते करा, ते ज्या म्हणतील ते करा. त्यांचं म्हणणं काय आहे ना, भांडण न तंटा, म्हणजे सगळं कसं हसत खेळत. ए थंडर, तुला काय वाटतंय मी हे आधी केलं नसेल? हे सगळं आधी करून झालंय माझं, पण काय उपयोग नाही. सारखं आपलं नंदीबाईला सारखं मान हलवत राहायचं, वय वय म्हणत राहायचं, काय फायदा नाही त्याचा. वेगळं काहीतरी करायला पाहिजे ना थंडर. मला काय वाटतं आपण परत एकदा कबड्डी स्पर्धा भरू, म्हणजे कसं त्या खुश होतील. म्हणजे आवडीची गोष्ट केली तर माणूस खुश होतो असं म्हणतात. देवा, कसं वाटतंय तुम्हाला? ते जदा तुम्हाला भांडण सेट करायचंय का वाढवायचंय? मी आता ऐकून घेतो म्हणून काय बोलू नको. तुरंत म्हणजे मी आता काय बालिशपणा चाललाय तुमचा? अरे मी इथं कशाला बोलवलंय तुम्हाला? काहीतरी सुचवा म्हटलं. बरं थांबा, मला काहीतरी भारी सुचलंय. आपण म्हणजे आपल्या इथे नवरात्री आहे, देवी पण बसलेली आहे, आपण दांडिया नाईट ऑर्गनाइज करूया. हा दिदे, ही भारी आयडिया आहे. भारी आहे, एकदम भारी आहे, एकदम बेस्ट आयडिया. दांडिया एकदम भारी, म्हणजे गावातल्या पोरी पण येतील भन्नाट नटून खटून. हे सगळं मी तुझ्यासाठी नाही तेजासाठी करते, तू एवढा हरकून जाऊ नकोस. हा ए थंडर, जा दांडिया नाईटची अरेंजमेंट कर. तयार लाग, सगळ्या पोरांना आमंत्रण दे, कळू दे सगळ्यांना. जपळ. प्रियाताई, ते जदा आता तुम्ही बघतच बसा, असं भन्नाट नियोजन करतो की नाही, वहिनी साहेब बघतच बसतील. आलोच.